नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. यशाबद्दलची आपली निष्ठा कणखर असेल तर अपयशामुळे कधीही नैराश्य येणार नाही. मित्रांनो, आज आहे 24 सप्टेंबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष. 24 सप्टेंबर 2007 भारताने महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली T20 विश्वकरंडक जिंकला होता. 1999 24 सप्टेंबर या दिवशी कैगा अणुशक्ती प्रकल्पातील 220 मेगावॅट क्षमतेचे दुसरे युनिट कार्यान्वित झाले. 1995 च्याच दिवशी गेली अनेक वर्षे वाचकप्रिय ठरलेल्या मृत्युंजय या कादंबरीसाठी लेखक शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला होता. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत. 1994 सॅटनिक व्हर्सेस या कादंबरीमुळे गाजलेले वादग्रस्त लेखक डॉक्टर सलमान रश्दी यांच्यावरील मृत्यूदंडाचा फतवा मागे घेतल्याचे इराण सरकारने जाहीर केले होते ते आजच्याच दिवशी. 1960 अणुशक्तीवर चालणाऱ्या USS एंटरप्राइजेस या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण करण्यात आले. या मोटार कंपनीची 1948 साली स्थापना झाली ती आजच्याच दिवशी. हाँगकाँग येथे कॅथे पॅसिफिक एअरवेज याची स्थापना झाली 1946. 1932 साली दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात असा प्रमुख राजकीय नेत्यांमध्ये करार झाला. त्यावर महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदन मोहन मालवीय, बॅरिस्टर मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या होत्या आणि हा करार पुणे करार या नावाने ओळखला जातो. मोहिंदर अमरनाथ या क्रिकेटपटू आणि समालोचक यांचा जन्म 1950 24 सप्टेंबर या दिवशी झाला. 24 सप्टेंबर 1940 आरती साहा या इंग्लिश खाडी पोहून जाणाऱ्या पहिल्या भारतीय जलतरणपटूचा जन्म झाला. गुरुचरण सिंह तोहरा अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष यांचा जन्म 1924 आजच्याच दिवशी झाला. गजानन वासुदेव तथा ग.वा. बेहरे यांचा जन्म 1922 आजच्याच दिवशी झाला. सोबत या साप्ताहिकाचे संस्थापक संपादक होते. 1921 डॉक्टर सखाराम गंगाधर मालशे यांचा जन्म झाला. ते लेखक, समीक्षक व संपादक होते. त्यांनी 19व्या शतकावर लिहिलेली गतशतक शोधताना आणि तारतम्य ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. डॉक्टर धनंजय कीर यांच्या सहाय्याने त्यांनी महात्मा फुले समग्र वाङ्मय संपादित केले आहे. 1915 प्रभाकर शंकर मुजुमदार यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला. ते चित्रपट व रंगभूमीवरील कलावंत आहेत. तसेच भारतवर्ष, भगवान तिलक, मृच्छकटिक, वळवाचा पाऊस, शारदा इत्यादी अनेक नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या. कॉन्स्टंटाइन चेरेन्को या सोव्हिएत रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव यांचा जन्म 1911 आजच्याच दिवशी झाला. प्राच्यविद्या पंडित अनंत सदाशिव अळतेकर यांचा जन्म 1898 20 सप्टेंबर या दिवशी झाला. केशवराव त्र्यंबक दाते यांचा जन्म 1889 24 सप्टेंबर या दिवशी झाला. ते चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते होते. तसेच नाट्यशिक्षकही होते. महाराष्ट्र नाटक मंडळी या संस्थेच्या नाटकांमधून त्यांनी काही स्त्री नायिकांच्या भूमिका केल्या होत्या. 1861 मॅडम भिकाजी रुस्तम कामा यांचा जन्म झाला. या भारतीय क्रांतिकारक महिला व परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्या आधारस्तंभ होत्या. 1907 जर्मनीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत ब्रिटिशांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासंबंधी प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून वंदे मातरम हा मंत्र असलेला तिरंगी ध्वज त्यांनी फडकावला. दासो दिगंबर देशपांडे उर्फ दासोपंत या प्रसिद्ध कवी यांचा जन्म 1551 आजच्याच दिवशी झाला. शिखांचे चौथे गुरु गुरु रामदास यांचा जन्म 1534 24 सप्टेंबर या दिवशी झाला. लेखक, शब्दकोशकार व अनुवादक यांचा स्मृतिदिवस म्हणजे 24 सप्टेंबर 2002. तसेच वासुदेव पाळंदे यांचे निधन 1998 आजच्याच दिवशी झाले. ते बालरंगभूमीचे खंदे पुरस्कर्ते होते. दिग्दर्शक व कुशल संघटकही होते. पुण्यातील प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन तसेच
महाराष्ट्रातील महाराष्ट्रीय कलोपासक, जागर इत्यादी नाट्यसंस्थांच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारताचे 13वे सरन्यायाधीश सर्वमित्र सिकरी यांचे निधन 1992 मध्ये 24 सप्टेंबर या दिवशी झाले. मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. अशाच माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मग ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.